हो, करायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण माताजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण मॅम. हरे कृष्ण. आज आपण अध्याय 17वा बघणार आहोत, ज्याचं नाव आहे श्रद्धेत्रय विभाग योग. म्हणजे आस्थेचे 3 विभाग किंवा श्रद्धेचे प्रकार असं आपण म्हणूया. आता आपण बघूया काय कसा आहे हा विभाग, नवीन हा अध्याय 17वा. तर आधी आपण राधाकृष्णांची किती सुंदर मूर्ती आहे ना आपली मँगलोरची, त्यांना राधाकृष्णांना हो प्रणाम मॅम. करूया. छान सजवलंय की नाही त्यांना, किती सुंदर आहे त्यांचं रूप. आपण प्रणाम करूया एकदा छान त्यांना. प्रणाम केला का त्यांना, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद मिळतील की नाही त्यांच्याकडून, म्हणून. हे आहेत भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, त्यांना पण नमन करूया. ते इस्कॉनचे संस्थापकच आहेत. श्री नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन मँगलोरचे प्रमुख आहेत. त्यांच्यामुळे आपण हा भगवद्गीतेचा ऑनलाईन क्लास करत आहोत, तो सुरू ठेवलाय त्यांनी, आणि त्यांनाही सादर प्रणाम. मराठी डिपार्टमेंटच्या हेड पूजा माताजींना नमस्कार. आणि तसंच भगवद्गीतेच्या माझ्या गुरु क्षितिजा माताजी यांना सादर प्रणाम. आपला ऑनलाईन क्लासला उत्तम सेवा देणारे राजेंद्र पाटील प्रभूजी आणि मीनल वैद्य माताजींना पण सादर प्रणाम. आता सुरुवातीला आपण जरा एक रिव्हिजन करूया, जस्ट थोडीशी. आपण आधीच्या ह्याच्यात हे पाहिलं होतं, सत्व रज आणि तम हे 3 मनाचे गुण आहेत ना, आपण पाहिलं होतं आधी. सात्विक मुलगा कसा असतो, राजसिक मुलगा कसा असतो, तामसिक. जस्ट किंचित रिव्हिजन करूया. सात्विक म्हणजे काय, शुद्ध सत्व गुण, हे मध्ये दाखवलंय बघ. शुद्ध सत्व गुण आहेत त्याच्यामध्ये. त्याला प्रकाशाची आवड आहे, म्हणजे ज्ञानाची आवड आहे, त्याच्यात मध्ये भरपूर चांगुलपणा भरलेला आहे. राजसिक मुलगा कसा आहे किंवा व्यक्ती कसा आहे, राजस म्हणजे खूप क्रियाशील असतात, सतत त्यांना कामात राहायला आवडतं, सतत त्यांना, आणि फळाची खूप अपेक्षा असते, फळाशी बांधलेले असतात ते. आसक्ती खूप असते, उत्कंठा पण खूप असते. आता हा तामस व्यक्ती कसा आहे, तामस म्हणजे अंधार, अंधार म्हणजे ज्ञानच नाही त्याच्याकडे, खूप अज्ञानात बुडालेला आहे, आणि खूप आळशी असतो, आणि निष्क्रियतेने भरलेला असतो, म्हणजे त्याला काही करावंसच वाटत नाही असं असतं, म्हणजे सारखं झोपून राहावं, लोळत पडावं अशी असतात. मग आपण हे 3 गुण पाहिले होते, त्याच्यावरती आज परत आपण या अध्यायामध्ये पुढचे काही गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता हा पहिला श्लोक आहे, अर्जुनाचा प्रश्न आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हाँ, हरे कृष्णा. 17.1 ये शास्त्रविधिम् उत्सृज यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण
सत्वम अहोरजसतमः. अनुवाद. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, शास्त्रवचनांचे नियम न पाळता आपल्या कल्पनेनुसार पूजा करणाऱ्यांची स्थिती काय आहे? ते सतोगुणी, रजोगुणी की तमोगुणी आहेत? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे अर्जुनाचा प्रश्नाने या अध्यायाला सुरुवात झाली आहे. अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो की जे लोक आहेत, काही लोक असतात की जे श्रद्धा आपल्या मनात पाहिजे, श्रद्धा ठेवतात नाही ठेवतात, असं वेगवेगळं त्यांच्या मनात स्थिती असते. तर त्यांना वाटतं आपल्या मनाला पाहिजे तशी आपण पूजा केली तर चालेल का? तर भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे, तसं न करता जो माणूस त्याच्या मनाला वाटेल अशी जर पूजा करतो तर त्याचं काय होईल, असे सगळे त्याचे प्रश्न आहेत. आता हे इथे श्रद्धेचे 3 प्रकार आपण बघणार आहोत. कोणते तर ते पाहूया. हं? तर अर्जुन म्हणतो की जे लोक नियम पाळत नाहीत, त्यांच्या मनाला येईल तशी पूजा करतात, तर त्यांचं काय होईल? तर आपल्याला श्री प्रभुपादांनी सांगितले आहे की कलियुगात उत्तम यज्ञ म्हणजे काय? जपयज्ञ आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जप म्हणावा, हा महामंत्र म्हणावा आणि सतत जप करावं, हा पहिला नियम आपण पाळायला हवा. हं? तर आता प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हं. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षामसि राजसः प्रेतान् भूतगणामसचन्ने यजन्ते तामसा जनः. अनुवाद. सतोगुणी लोक देवतांची पूजा करतात, रजोगुणी यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात आणि तमोगुणी लोक भूतांची पूजा करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर सतोगुणी म्हणजे कोण लोक बरं? तर सतोगुणी म्हणजे सात्विक लोक, चांगल्या मनाचे लोक असतात. ते देवावरती कायम श्रद्धा ठेवतात आणि त्यांची अनेक देवांची ते पूजा करतात. जसे लक्ष्मी, शंकर इत्यादी देवदेवतांचे ते पूजा करतात. पण रजोगुणी लोक कसे असतात? खूप इच्छा असणारे असतात, स्वार्थी असतात आणि यक्ष राक्षसांची हे पूजा करतात. उदाहरणतः राजकारणी लोकांची पूजा करताना दिसतात आपल्याला. फोटोमध्ये दिसतोय बघा, हा माणूस आहे तो राजकारणी लोकांची पूजा करतोय, राजा आहे त्याची पूजा करतोय असं दिसतंय, किंवा एक मोठा मंत्री आहे त्याची पूजा करतोय असं दिसतंय. त्यांना इलेक्शनच्या वेळेला मोठाले हार घालतात, त्यांच्या पाया पडतात, अशी राक्षसी वृत्ती असते. अशा माणसांची पूजा रजोगुणी लोक करतात. आपण सत्वगुणी लोकांची पूजा वरती पहिल्यांदा दाखवली आहे की देवदेवतांची पूजा करतात ते. आता तिसरा जे आहे ते आहे तामसिक, तमोगुणातले लोक. तर तमोगुणाची माणसं कशाची पूजा करतात? तर भूतांची. हे रात्रीचं दाखवलंय बघा खालच्या फोटोमध्ये. रात्रीच्या वेळेला पूजा करतात भूताकेतांची. रात्रीच्या वेळेला आपण अशी पूजा करत नाही. आपण कोणाची पूजा करतो? आपण कृष्ण भगवंतांची पूजा करतो. हं? तर कोणता गुण सर्वश्रेष्ठ आहे? आपण आधीच्या ह्याच्यात पाहिलं होतं, आधीच्या आपल्या अध्यायांमध्ये. कोणाला आठवतंय का कोणता गुण सर्वात श्रेष्ठ आहे? कोणाला आठवतंय का? सांगा बरं. नाही आठवत आहे? शुद्ध सत्व गुण आपण पाहिलं होतं बघा. शुद्ध सत्व गुण सत्वगुणाच्याही वरती आहे आणि तो आपण धारण करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण जर जास्तीत जास्त कृष्णाची पूजा केली तर आपण त्या शुद्ध सत्वगुणात पोचू. जसे की स्वामी प्रभुपाद आहेत. आपल्याला तसं पोचायचे आहे, तिथे पोचायचे आपल्याला. हरे कृष्णा. हा हरे कृष्ण. जे दंभ आणि अहंकाराने भारावून गेले आहेत, ते काम आणि आसक्तीने प्रेरित असलेल्या मूर्ख आणि शरीराच्या भौतिक घटकांना आणि शरीरातील परमात्म्याला दुखावणारे
शास्त्र वचनांविरुद्ध कठोर तपश्चर्या आणि वेगवान कार्य करतात त्यांना असुर म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीकृष्णांनी काय सांगितले आहे की असुर कसे असतात? त्यांची शारीरिक ताकद वापरून ते पूजा करायला बघतात, मनापासून पूजा नाही करत. आपल्याला फोटोमध्ये दिसतोय की हा माणूस कसा आहे, मातीमध्ये डोकं त्यांनी घातलंय आणि हात जोडून पूजा करतो आहे. पण दुसऱ्या फोटोमध्ये काय बघा, हा रावणाने काय केलंय, कैलास पर्वत डोक्यावर उचलून घेतलाय आणि आपल्या शरीराच्या बलांनी दाखवतोय शंकर भगवानांना की मी किती शक्तिशाली आहे आणि माझं बल वापरून मी तुमची पूजा करतो आहे. तर हे अगदी चुकीची गोष्ट आहे. पण भगवद्गीतेमध्ये कुठेच असं सांगितलेले नाही की अशी शरीराचं ताकद वापरून आपण पूजा करायला पाहिजे. हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. पण असं शरीराला जर त्रास देऊन आपण पूजा केली की आपल्या हृदयामध्ये स्थित असलेला जो परमात्मा आहे त्याला पण त्रास होतो बरं का. हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण पूजा कशी करायला पाहिजे, शास्त्रानुसार जे सांगितले आहे तशीच पूजा आपण करायला पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि तीच तुमची उत्तम पूजा आहे. तसंच तुम्ही जप केलात आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला, श्लोक वाचले की कृष्ण तुम्हाला समजावून सांगतो आहे की असं केल्यावर तुमच्या हृदयातला जो परमात्मा आहे की नाही त्याला खूप खूप आनंद होतो. तर असं शरीराचा बल वापरून आपण कुठलीही पूजा करायची नाही. हम्म. आता आपण आपल्या आहाराबद्दल पण इथे छान उल्लेख केलेला आहे, ते आपण बघूया. हम्म. आपल्या आहाराच्या संबंधी काय काय आजार होतात ते पण आपण कसे होतात, कशामुळे तर ते आपण पाहूया. तर आपण प्रत्येक गुणातल्या व्यक्तींना काय आवडतं ते आपल्या गुणानुसार असतं ते. तर त्यानुसार आपला तब्येत पण बदलत जाते. ते कसं ते बघूया आता. हा, तर सात्विक आहार असायला पाहिजे. आपला आहार कसा असायला पाहिजे, तर सात्विक आहार असायला पाहिजे. शक्यतो आपण व्हेजिटेरियन गोष्टी खायला पाहिजेत, म्हणजे भाज्या, फळं, धान्य, दूध इत्यादी नैसर्गिक पदार्थ खाल्ल्याने आपलं शरीर कसं राहतं, निरोगी राहतं, सुडौल राहतं आणि वजन पण आपलं आटोक्यात राहतं. म्हणजे अगदी खूप पोट सुटलंय, अंग सुटलंय, मग हलता येत नाही, तब्येत ठीक नाही, सारख्या अशा कुरकुरी होत राहतात अति वजन वाढल्यामुळे पण. म्हणजे आपण असं वजन कसं व्यवस्थित ठेवलं की हे कोणत्याच तक्रारी होणार नाहीत. पण दररोज जर आपण समजा पिझ्झा, बर्गर, चिप्स वगैरे असे काय काय गोष्टी खाल्ले, असं राजसिक अन्न, हे सगळं राजसिक अन्न आहे, असं खाल्लं तर आपली तब्येत बिघडू शकते. त्यात काय आहे, एक्स्ट्रा फॅट्स असतात, त्यामुळे आपलं वजन खूप वाढतं आणि हे आपण करायला नको. हे लक्षात ठेवा बर का. आता कृष्णासाठी भोग तयार करणे. प्रभूजी वाचता तुम्ही? हो हो. हरे कृष्णा. कृष्ण कृष्णासाठी भोग तयार करणे ते कशा प्रकारे? चांगल्या विचाराने शिजवा, कृष्णाला प्रेमाने आणि भक्तीने अर्पण करणे, भेट वस्तूंसाठी परिपूर्ण भाव, कृष्ण प्रसादाचा सन्मान, कृष्ण प्रसाद घेण्याचे परिणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णासाठी नैवेद्य आपण घरच्या घरी छान करू शकतो, छोटासा का होईना, कसंही तुम्हाला जसं जमेल. तुम्हाला लहान मुलांना करता येईल, आई वडील कोणालाही घरात स्वतः आपल्याला बनवता येतं. पण जेव्हा आपण श्रीकृष्णासाठी नैवेद्य तयार करतो तेव्हा आपण चांगल्या विचाराने अन्न शिजवले पाहिजे. आता चांगले विचार म्हणजे कसे, श्रीकृष्णाचं, देवाचं काही गोष्ट ऐकत किंवा देवाचं गाणं म्हणत, देवाचे मंत्र म्हणत, गुणगुणत आपण स्वयंपाक करू शकतो. मंदिरात सुद्धा दररोज अन्न शिजवताना हरे कृष्ण महामंत्र म्हणतात बर का. तसंच ते म्हणत म्हणतच स्वयंपाक करतात आणि त्यानंतर तो सुंदर ताटात ठेवतात. त्यावर श्रीकृष्णांच्या आवडीचे तुळशीपत्र ठेवतात व श्रीकृष्णांना हा नैवेद्य दाखवतात. भगवंतांना हा नैवेद्य फार आवडतो, कारण आपण तो प्रेमाने आणि भक्तीने त्यांना अर्पण करतो. असा प्रसाद आपण खाल्ला, आपण स्वतः पण खाल्ला की काय होईल,
आपण सुद्धा कायम आनंदी राहू, निरोगी राहू आणि समाधानी होऊ. काही आपल्याला आजार वगैरे कुठलेच येणार नाही. म्हणजे म्हणून आपण कायम आनंदात राहू. हा प्रसाद आपण घरातील सर्वांना द्यावा. म्हणजे हा प्रसाद आपण एकदा नैवेद्य देवाला दाखवला की आपण घरातल्या सगळ्यांना थोडा थोडा तो प्रसाद द्यावा. आणि श्रीकृष्ण असे अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांना काय करतात? सुखात, आनंदात आणि समाधानात ठेवतात. त्या फोटोतील मुली पण तुम्हाला दिसतायत ना, कशा छान आनंदात आहेत. या सर्व कृष्ण भक्त आहेत बर का. त्यामुळे सगळे अगदी खुश आहेत. नैवेद्य अ, छान दाखवून त्यांनी प्रसाद घेतलेला आहे आणि आनंदात आहेत. हं? प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. 17.8 ते 10. हं. सात्विकांना प्रिय असलेले अन्न म्हणजे आयुष्य वाढवणारे, जीवन शुद्ध करणारे आणि शक्ती, आरोग्य, आनंद आणि समाधान देणारे असते. असे अन्न रसमय, स्निग्ध, निरोगी आणि हृदयाला आनंददायक ठरते. अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, मसालेदार, कोरडे आणि जळणारे पदार्थ रजोगुणी व्यक्तींना प्रिय असते. अशा अन्नांमुळे शोक, दुःख आणि रोगराई निर्माण होते. जेवणाच्या 3 तास आधी शिजवलेले, बेचव आणि नासलेले, उष्टे, दुर्गंधीयुक्त आणि अपवित्र अन्न तामसी लोकांना प्रिय असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या फोटोमध्ये बघा बरं, हे तुम्हाला इथे केळीच्या पानावर दिसतंय की नाही? ताट वाढलंय जेवणाचं. आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा असं छान केळीच्या पानावर ठेवतो. तसंच आपण जेवायला सुद्धा आपण घेऊ शकतो. तर हे केळीच्या पानावर जे जेवण वाढलंय ना, ते कसं आहे? हे सगळं सात्विक अन्न आहे. सात्विक अन्न खाल्ल्यावर काय होतं? आपलं आरोग्य, शरीर सुदृढ राहतं, चांगलं राहतं. आपण कधी आजारी पडत नाही आणि आपलं आयुष्य पण वाढतं. आपण खूप वर्ष निरोगी राहतो. त्यामुळे आपली बुद्धी पण तल्लख राहते. सात्विक अन्नामुळे आपल्याला शक्ती मिळते आणि ते बुद्धिवर्धक पण आहे. हं? तुम्ही सर्वांनी रोज असं सात्विक अन्न जेवायला हवं बरं का. आमटी, भात, भाजी, कोशिंबीर, पोळी, ताक, दही, दूध, फळं इत्यादी. जे काही आपल्याकडे घरी आपण बनवलंय ना, ते सगळं आपण जेवणात घ्यायला पाहिजे. आपण कधीतरी आजारी पडतो बर का, हो की नाही, कधीतरी होतं असं. तेव्हा काय डॉक्टर काय सांगतात आपल्याला? साधं जेवण जेवा. तसंच भगवद्गीतेमध्ये पण सांगितलंय की साधं जेवण जेवा, ज्याच्यात दूध, फळं, भात, भाजी वगैरे सगळं गोष्टी समावलेल्या आहेत. तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नका, असं सांगतात की नाही डॉक्टर? हो की नाही, सांगा बरं. तर तसं आपण सात्विक अन्न ग्रहण करायला पाहिजे. आता या दुसऱ्या फोटोमध्ये दाखवलंय ते काय बरं? खूप तिखट काही काय अन्न आहे बरं का. मसालेदार आहे, तिखट आहे, कोरडे आहे, अत्यंत आंबट आहे, खारट आहे. आणि अशाने काय होतं? ऍसिडिटी निर्माण होते, पोटामध्ये जळजळ निर्माण होते. त्रासदायक खाणं आधी सुरुवातीला खूप छान वाटतं, मग त्रास हळूहळू सुरू होतो. असं त्रासदायक खाणं टाळायला हवं आपण. हे पोटाचे रोग म्हणजे अल्सर वगैरे निर्माण करतात. हे फास्ट फूड असतं, म्हणजे वेफर्स, ते चिटोज वगैरे असे प्रकार दाखवलेत ना, ते आपण खाऊ नये. क्वचित कधीतरी हरकत नाही, पण सारखं सारखं नको. आणि या तिसऱ्या फोटोत काय दाखवलंय? ते आहे तामसिक अन्न, म्हणजे अत्यंत तिखट. हा त्याच्या जिभेवरती त्यांनी मिरची ठेवली बघा एकाने. इतकं तिखट खातात. हे आहे चीज आहे आणि हे पण एक वेगळ्या प्रकारचं चीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे आळ्या दिसतायत का? हलतायत दिसतायत का? हो मॅम. हा, दिसतायत ना. हा, मग ती कसे आहे ते असं तामस आहे, जिवंत आळ्या पण असतात त्याच्यामध्ये. हे टेस्टी म्हणून खातात, पण असं आपण अन्न खायचं नाही बर का. ते तामसिक अन्न आहे, नासलेलं अन्न आहे, उष्ट अन्न आहे आणि खूप शिळं अन्न. हे असं आपण खाऊ नये. त्यांनी आपली तब्येत लगेच बिघडते आणि आपल्याला ते पचत पण नाही, त्रास होतो आणि मग आपल्या आपोआप हळूहळू रोग व्हायला लागतात. म्हणून हे आपण तामसिक अन्न पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे, अजिबात नाही खायचं.
हे कसं दाखवलंय बघा, सात्विक जेवण आहे म्हणजे काय आहे? शुद्ध, ताजे आणि पचायला हलके अन्न. असे आपण देवाला नैवेद्य दाखवतो. आपण कधी तामसिक आणि राजसिक अन्नाचा नैवेद्य दाखवतो का बरं देवाला? आठवा बरं. तुम्ही घरी पण नाही बघा. मॅम. नाही दाखवत की नाही? असं देवाला पण नाही आवडत. आता हे सात्विक अन्न कसं आहे बघा, छान आहे बघा, बघायला सुद्धा छान वाटतं. सात्विक अन्न भरपूर शक्ती देणारं, उत्साह देणारं, आनंद देणारं असतं. असे शरीराचं पोषण करतं. सात्विक अन्न ग्रहण करावे म्हणजे पोळी, भाजी, उसळ, कोशिंबीर, भात, वरण, आमटी, ताक, दही, दूध, फळं हे सर्व सात्विक अन्न आहे आणि ते पचायला हलकं असतं. आणि जेवल्यावर पोट जड होत नाही आपलं. पोट कधी दुखत नाही. फक्त आपण काय करायला पाहिजे? अन्नाचा श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण जेवायचं. त्याच्यावर तुळशीची पत्र पण ठेवलेली दिसतात की नाही आपल्याला? म्हणजे आधी ते श्रीकृष्णाला दाखवलेलं आहे, अर्पण केलेलं आहे आणि मग आपण जेवायला ते घेऊ शकतो. आता हे बघा, राजसिक अन्न आहे म्हणजे काय? ते तिखट आहे. केवढ्या मोठ्या मिरच्या घातल्यात बघा त्याच्यात. तिखट, आंबट, खारट, खूप मसाले घातलेले, तळलेले, तेलकट आणि आंबवलेले पदार्थ हे सगळं राजसिक भोजनाचे प्रकार आहेत. तर हे सात्विक अन्न आपल्याला दिसतंय का? नाही. ते तामसिक आहे का? नाही. कोणते आहे? हे राजसिक अन्न आहे. खूप तिखट मसालेदार असतं आणि त्यामुळे पोटाचे आपल्याला आजार निर्माण होतात. सारखी पोटदुखी वगैरे अशी होत राहते मुलांना हे असं खाल्ल्यावर. कधीतरी क्वचित 2-4 महिन्यातनं एकदा हरकत नाही. पण तरी एवढं तिखट खाऊच नाहीये. आणि हे तिसरं काय आहे? तामसिक जेवण अन्नाचा प्रकार आहे की जे पचायला खूप जड असतं, बासी म्हणजे शिळं असतं, जुनं झालेलं असतं किंवा खूप जास्त प्रक्रिया केलेलं असतं किंवा उष्णतेमुळे पण खराब झालेलं असतं. पण काही लोकांना हे असंही आवडतं अन्न, का माहित नाही कसं काय आता. पण आपण पूर्णपणे, आपण आता शिकलोय त्यामुळे आपण पूर्णपणे हे अवॉइड करायला पाहिजे म्हणजे टाळायला पाहिजे. हे असं अन्न खाऊन तर लोक लगेच आजारी पडतात. पण लोकांना कळतच नाही ना, अज्ञान असतं त्यामुळे कळत नाही की आपण असं खाऊन आजारी पडू. माहितीच नसतं म्हणून लोक खातात आणि आजारी पडतात. असं होतं. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा. फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. हा. यज्ञ यज्ञ म्हणजे हा. कलियुगामध्ये सांगितलेला म्हणजे संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कलियुगात आपल्याला काय सांगितलंय? कुठला यज्ञ आपण करू शकतो? तर श्रीकृष्णाचा नाम जप आपण करू शकतो. म्हणजे हरे कृष्ण महामंत्र म्हणत राहायचा, हाच उत्तम यज्ञ आहे. आणि इथे आपल्याला त्या प्रभूजी दिसतायत ना, ते कसे छान त्यांच्या भक्तांच्या बरोबर तो नाम जप करतायत, सगळे त्याचा आनंद घेतायत. पण कसं करतायत ते? श्रीकृष्णाच्या प्रेमापोटी करतायत. फळाची इच्छा करून नाही करत आहेत. फळाची इच्छा न करता आपले कर्तव्य म्हणून आपण शास्त्रानुसार जो यज्ञ करायला पाहिजे तो सात्विक यज्ञ होय. श्रीकृष्णाने सांगितले आहे की कलियुगात नामजप हा यज्ञ सर्वात उत्तम आहे. आणि तो कसा करायचा? आपण काही अपेक्षा ठेवायचे नाही, काही इच्छा ठेवायचे नाही आणि आपलं कर्तव्य म्हणजे उत्तम काम म्हणून रोज आपण जप करायचा, कृष्णाच्या प्रेमापोटी करायचा आणि कृष्णाला म्हणायचं की मी हा जप तुझ्या आनंदासाठी करते आहे. काही अपेक्षा ठेवायची नाही आणि प्रेमाने जप करायचा. मग श्रीकृष्ण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी जाणतात आणि आपल्याला जे समजा काही कोणाच्या मनात इच्छा असेल तर ते आपोआप पूर्ण होते, न मागताच पूर्ण होते. काही आपण इच्छा ठेवायलाच नको मनात. असा जर जप केला तर आपोआप कृष्ण ते समजून घेतात ह्याच्या मनात काय आहे, न मागताच आपल्याला सगळं ते देतात. आता आपण इथे अन्नाचे आपण प्रकार मगाशी पाहिले, त्याचंच परत एक थोडंसं रिव्हिजन आहे. आपण जे अन्न खातो
त्यांनी आपलं शरीर घडलं जातं. म्हणजे आपल्यावर या सगळ्या अन्नाचा काय परिणाम होतो ते इथे दाखवलंय. जसं अन्न आपण खातो तसं आपलं मन बनत जातं. आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच, पण आपल्या मनावर पण परिणाम होतो. जर आपण रोज सात्विक अन्न खाल्लं तर आपण कसे होतो? आपण शांत, बॅलन्स्ड, चांगल्या विचारसरणीचे, उत्तम निर्णय घेणारे, हुशार होतो आणि त्याचबरोबर भगवंताला प्रिय होतो. पण जर राजसिक अन्न खाल्लं बर का, तर आपण काय होतं, आपल्या मनात सारखा चिडचिडेपणा, ते खूप तिखट अन्न असतं ना, तर त्यामुळे आपल्या शरीरात पण जळजळ होते. त्यामुळे असं मनात पण सारखा चिडचिडेपणा येत राहतो, अस्थिर होतो, रागीट होतो. असं होतं राजसिक अन्न खाल्ल्यावर. म्हणजे कसा मनावर परिणाम होतो बघा. तेच जर तामसिक अन्न खाल्लं तर आपण काय होऊ, पहिलं तर आजारीच पडू आणि आळशी होतो. त्याचबरोबर काही कामच करावंसं वाटत नाही, नुसतं लोळत पडतो आणि काही आनंद नाही. सगळे निगेटिव्ह. आता हा माणूस तिसऱ्या ह्याच्यात दिसतोय बघा, नुसता लोळत पडलाय, काही काम करत नाही, नुसते निगेटिव्ह विचार, वाईट विचार डोक्यात येत राहतात आणि निष्क्रिय वाटते. म्हणून तामसिक अन्न दाखवलेले जे आहे ते पूर्णपणे आपण वर्ज करायला हवं. म्हणजे कुठलंही नॉनव्हेज वगैरे खायचं नाही, असं अन्न आपण वर्ज करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सात्विक अन्न घेऊन आपण अधिक हुशार होऊ आणि श्रीकृष्णांना खूप प्रिय होऊ. ते आपण मनात ठेवायला पाहिजे कायम. हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्णा. श्लोक नंबर 17.14. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचनम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरम तप उच्यते. अनुवाद: परमेश्वर, ब्राह्मण, गुरु, आई वडील आणि शुद्धता, साधेपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा अशा गुरूंची पूजा करणे म्हणजे शारीरिक तपश्चर्या होय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात या श्लोकात की मी तुम्हाला मनुष्याचे शरीर दिलं आहे, आपल्याला माणसाचं शरीर दिलंय की नाही. हे शरीर एक काय आहे, वाहन आहे. या शरीराने आपण श्रीकृष्णाकडे जाऊ शकतो, लवकरात लवकर पोहोचू शकतो. प्राणी असतात की नाही, त्यांचं पण शरीर असतं, ते पण कृष्णाकडे दिलेलं आहे. पण प्राणी त्यांच्या शरीराने कृष्णाकडे पोहोचू शकतात का, सांगा बरं? नाही, कारण त्यांना श्रीकृष्ण कोण आहेत हेच माहिती नाहीये. त्यांना जप करायचा माहिती नाही, त्यांना साधना ते करू शकत नाहीत. म्हणजे त्यांना हे ज्ञानच नाहीये, त्यामुळे ते असं करू शकत नाही. फक्त मनुष्य आहे, मनुष्य योनीतलेच लोक हे करू शकतात. जर तुम्हाला कृष्णधामाकडे जायचे असेल किंवा कृष्णाचा प्रिय व्हायचं असेल तर तुम्ही विमानाने जाऊ शकता का? नाही, फक्त आपण श्रीकृष्णाचा जप करूनच आपण कृष्णधामात जाऊ शकतो. देवानी आपल्याला खूप छान पातळ जीभ दिली आहे की नाही, ती आपण कशासाठी वापरतो, आपण बोलू शकतो, म्हणजे श्रीकृष्णाचं नाव घेऊ शकतो, हरे कृष्ण महामंत्र म्हणू शकतो. आणि या श्लोकात सांगितले आहे की शरीराचा आपण वापर श्रीकृष्णाच्या पूजेसाठी किंवा आई वडिलांच्या पूजेसाठी, गुरूंच्या पूजेसाठी आपण करायला हवा. म्हणजे कायम त्यांना नमस्कार करायला हवा. आपल्या घरात जे वडीलधारी आहेत, आई वडील, आजी आजोबा, जे कोण मोठे आहेत, त्या सगळ्यांना आपण कायम आदर करायला हवा, रोज नमस्कार करायला हवा. आणि हे करताना आपल्यात काय होतं, शुद्धता होते. आपला आपणच शुद्ध होत जातो, आपल्यात साधेपणा येतो, बडेजाव नको करायला बरं का कशातही, असं लक्षात येतं ना. अहिंसा पण नको ठेवायला मनामध्ये, किंवा म्हणजे म्हणजे त्याचा अर्थ काय, दुसऱ्यांना दुखवायचं नाही मनानी, कोणाला वाईट सेट बोलायचं नाही, म्हणजे अहिंसा नाही करायची. आणि जेव्हा आपण देवाला साष्टांग नमस्कार करतो ना, किंवा आई वडिलांची सेवा करतो, गुरूंची सेवा करतो किंवा ब्राह्मणांची सेवा करतो, तेव्हा त्याला म्हणतात शारीरिक तपश्चर्या. म्हणजे शरीराने केलेला तप, म्हणजे शरीरातर्फे आपण केलेला हा एक प्रकारचा तप असतो, जो श्रीकृष्णाला सुद्धा प्रिय आहे. आता हे आपण ह्याचं एक बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. हे 6 गोस्वामी दिसतात ना या फोटोमध्ये,
ते शारीरिक तपश्चर्याचे उदाहरण आहे. त्यांनी खूप शारीरिक तपश्चर्या केली त्यांच्या स्वामींसाठी. हे वृंदावनातले 6 गोस्वामी आहेत. प्रभूजी वाचता तुम्ही? हो. 6 हरे गोस्वामी कृष्ण. 6 गोस्वामी बंधू, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. जीव गोस्वामी रूप आणि सनातनचा पुतण्या, रघुनाथ भट्ट गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी 1503 ते 1578, रघुनाथ दास गोस्वामी. ते साध्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात. ते परिपूर्ण तपस्वी जीवनाचे प्रतिनिधित्व करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे वृंदावनातले 6 गोस्वामी आहेत. आपण आता त्यांची नावं तर पाहिली आणि त्या सर्वांनी श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप खूप प्रेमाने सेवा केली होती. ते आणि आधीच्या फोटोत आपल्याला दाखवलंय बघा इथे. ते असा आडवा झोपून दंडवत साष्टांग नमस्कार करायचे. अशा नमस्कार ते प्रणाम करत असत. हं. आणि आपण आधीच्या फोटोमध्ये का पाहिलं होतं, कुठल्या बरोबर? हे हे चैतन्य महाप्रभू आहेत. दिसतात का? हे मध्ये आहेत ते येलो ड्रेस मध्ये आहेत ना, ते चैतन्य महाप्रभू आहेत. त्यांचे ते सगळे शिष्य होते. हा, हे जे 6 गोस्वामी आहेत ना, त्यांचे ते गुरु होते. हे सगळे शिष्य होते त्यांचे आणि त्यांना खूप त्यांची चैतन्य महाप्रभूंची या 6 जणांनी खूप 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 सेवा केली आणि प्रेमाने सेवा केली. त्यामुळे त्यांना छान आशीर्वाद पण मिळाले. आणि आपण आता पुढचं बघूया श्लोक. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 17.15. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रियहितं च यत स्वाध्यायाभ्यसनं चैव वानमयं तप उच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, मुलांमध्ये कोण नाही, मुलांमध्ये कोण वाचताय का अनुवाद? कोण वाचेल अनुवाद? कोणाला तरी मुलांना वाचू दे आता. हा, वाच. मॅम मी वाचू? हा, वाच वाच बाळा. सदा हम्म. प्रिय, हितकारक आणि इतरांना हम्म. शुभद न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे हम्म. वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. करेक्ट करेक्ट. आणि तो शब्द शुभद आहे. हा, वाचा म्हणजे काय शुभद. तर आपण बघूया आता. वाचा म्हणजे काय? वाचा म्हणजे आपण बोलतो ते. आपण तोंडाने बोलतो ते वाचा. वाचा कशी असली पाहिजे आपली? खूप गोड, खूप मधुर, आणि ज्याच्यामध्ये इतरांना आपण दुखवला नाही पाहिजे अजिबात. कुठल्याच शब्दाने आपण इतरांना दुखवायला नको. कुठलं एखादी अप्रिय गोष्ट आपल्याकडनं समजा जर सांगायची असेल तर आपण काय करायला पाहिजे? तर थोडी गोडी गुलाबीने आपण वेगळेपणाने दुसऱ्यांना सांगता येते आणि ते पण न दुखवता. हे झाले वाचिक तप. म्हणजे शब्दांनी कधी आपण दुसऱ्यांना दुखवायचे नाही, त्रास द्यायचा नाही. जसे की आपण कधी शिव्या द्यायच्या नाहीत, आरडाओरडा करायचा नाही, कोणावर भांडायचे नाही आणि प्रेमाने ही गोष्ट सांगायची जी काय आपल्याला सांगायची ती. म्हणजे आपल्या जास्तीत जास्त आपण सगळ्यांना प्रिय होतो आणि सगळ्यांचं आपल्याला छान आपलं बॉन्डिंग होतं इतरांशी. तर इथे आपल्याला युधिष्ठिर महाराज दिसत आहेत की नाही? ते कधीच कोणाला वाचेनी त्यांनी दुखवलं नाही, म्हणून त्यांचा इथे फोटो दाखवलाय. आपण ही काही वाचिक तप करणाऱ्या भक्तांची उदाहरणे आता पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. कसे ते वाचिक तप करायचे. आता हे आहेत प्रल्हाद महाराज. तुम्ही गोष्ट ऐकली असेल पण पुन्हा एकदा बघूया. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. कोणाला माहितीये का? माहितीये ना? हा, ओके. तर हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस कुळातला एक राजा होता. त्यांनी तपश्चर्येनी देवांकडून वर मागून घेतला होता. आणि तो खूप शक्तिशाली झाला होता, पण त्याचबरोबर खूप गर्विष्ठ होता आणि क्रूर पण होता. पण आता त्याला काय वाटले,
मी सर्वात सुप्रीम गॉड झालो आहे. मी देवाहून देवा सर्व देवांच्या वर पोचलो आहे. सर्व देवाहून मी मोठा झालो आहे. पण असं त्याच्या मनात भ्रम होता. त्याच्या समोर कोणतेही देवचे नाव घेतले त्याला कधीच आवडायचे नाही. त्याला वाटायचे सगळे देव शूद्रच आहेत अगदी, आणि कोणी त्यांच्यात काहीच शक्ती नाही, सगळ्यात मी शक्तिशाली आहे आणि मी सगळं जगावर राज्य करणार, म्हणून कोणत्याच देवाचं नाव घ्यायचं नाही. पण त्याचा मुलगा कसा होता? प्रल्हाद महाराज होते ना त्याचा मुलगा, ते खूप मोठे देवभक्त होते. ते सतत नारायण नारायण असा जप करत असायचे आणि त्यांचा जप ऐकून हिरण्यकश्यपूला खूप राग राग व्हायचा. त्याचा राग खूप अनावर व्हायचा आणि तरी प्रल्हादाला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. तुम्हाला या फोटोमध्ये दिसतंय बघा, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्रास दिला त्याला. त्यांनी काय केलं? शिपायांकडून प्रल्हादाला पर्वताच्या कड्यावरून ढकललं. इथे फोटोमध्ये दिसतंय बघा, हे त्यांचे जे शिपाई होते त्यांनी छोट्याशा प्रल्हादाला कड्यावरून ढकललं. पण भगवंतानी काय केलं? भगवंतानी त्याला अलगद झेललं. इथे भगवंत दिसतात ना खाली, इथे दिसतात बघा, भगवंतानी अलगद झेललं प्रल्हाद महाराजांना. आणि प्रल्हाद महाराज अजिबात घाबरले नाहीत, कारण ते शुद्ध भक्त पण होते. देवाचे शुद्ध भक्त होते नारायणाचे. तर असं त्यांनी मग काय केलं? तरी पण तो कायम नारायण नारायण, किती त्याला त्रास दिला तरी नारायण नारायण असा जप करत होता. तो वरून कड्यावरनं खाली पडताना पण त्यांनी सतत नारायण जप चालू ठेवला होता आणि देवाने त्याला अलगद खाली उतरवलं. मग राजाने शिपायांकडून प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. हे बघा इथे या फोटोमध्ये दिसतंय, त्यानं तो उकळत्या तेलात टाकलं, परंतु प्रल्हादाला काहीच झाले नाही. त्याच्या मुखातून नारायण जपच सतत सुरू होता, पण तो अजिबात घाबरला सुद्धा नाही बर का. मग हिरण्यकश्यपूला परत राग आला. त्यांनी परत हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला माजलेल्या हत्तीच्या पाय ठेवलं. हा हत्ती आहे बघा माजलेला, खूप अकराळ विकराळ मोठा हत्ती असतो आणि विचित्र वागत असतो. त्याच्या पायाच्या इथे ठेवलं प्रल्हादाला, म्हणजे थोड्या वेळात लगेच त्याचे पाय पडेल हत्तीवर आणि तो लगेच मरेलच प्रल्हाद, असं त्याला वाटलं. पण तो माजलेल. हा, कोण बोलतंय? आराध्या मॅम, माचलेला म्हणजेच मिनिंग काय असतं? माजलेला म्हणजे काय म्हणतात, नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल झालेला होता. तो वेड्यासारखा पिसाळलेला झाला होता हत्ती. त्याच्या अंगात खूप असं विचित्र काय आपण संचारलेलं म्हणतो ना, काही पिसाळलेली कुत्री कशी इकडे तिकडे विचित्र धावत राहतात, कोणालाही मारतात, नीट नॉर्मल वागत नाही, तसा तो हत्ती झालेला होता. की म्हणजे हरे एका. कृष्णा माताजी, हा, सांगा. त्या हत्तीला दारू पाजतात ते, हो, त्याच्यामुळे मग ते अच्छा अच्छा. तसं वागतो तो हत्ती, बर बर बर. ऍबनॉर्मल. हा, ॲबनॉर्मल वागत होता. पण तो माजलेला हत्ती प्रल्हादाला पाहिल्याबरोबर शांत झाला. प्रल्हादाने का बरं शांत झाला? कारण प्रल्हाद सतत नारायणाचा जप करत होता. म्हणजे नारायण भगवान किंवा श्रीकृष्ण भगवान सतत आपल्याला कसे मदत करत असतात बघा, दर वेळेला आपल्याला उदाहरणातून समजते आहे. तसंच प्रल्हादाला अनेक विषारी सर्पांच्या खोलीत ठेवलं. या फोटोमध्ये बघा बरं, या केवढे सारे साप आहेत त्या खोलीमध्ये. तिथे आपल्याला ठेवलं, पण तो अजिबात घाबरला नाही आणि सतत नारायण जप करत राहिला. आणि तो सर्प त्याच्या जवळ न येता ते लांबच राहिले. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय का थोडा तरी तो घाबरलाय? अजिबातच घाबरलेला दिसत नाहीये की नाही. त्यामुळे कारण तो खूपच धीट होता, निडर होता आणि सात्विक गुणांनी भरलेला होता, शुद्ध सत्वगुण होते त्याच्याकडे, म्हणून तो अजिबात घाबरला नाही. त्याचबरोबर प्रल्हादाला अग्नीमध्ये जाळण्याचा पण प्रयत्न केला. या बाई नाही का, होलिका असते, तिला तिच्या मांडीवर घेऊन प्रल्हादाला अग्नीमध्ये जाळायचा पण प्रयत्न केला, पण तरी देखील त्याचा प्रयत्न निष्फळ राहिला, कारण विष्णू भक्त प्रल्हादाला अग्नी काहीच करू शकला नाही. हा, हरे कृष्ण.
तिने होती ना प्रल्हादाला पकडली हा ते तेच ती म्हाताऱ्याच्या जागीच तिने स्वतःची आग केली. होलिका, हा बरोबर आहे. पण एवढं सगळं त्यांनी वडिलांनी त्रास दिला मुलाला, तरी प्रल्हादानी तरी पण वडिलांना वाचेने दुखवलं नाही. म्हणजे त्यांनी कुठले अपशब्द बोलले नाहीत किंवा चिडला नाही, वडिलांवर रागवला नाही. त्यांनी असं अजिबात केलं नाही. यातून आपल्याला काय, आपल्याला नारायण 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 जो जप आहे, देवाचा जप आहे, त्या नारायणाचे म्हणजे देवाच्या नामस्मरणाचे कसे महत्व कळते की नाही. म्हणजे या महत्व इतके प्रबल होते. म्हणजे एवढ्या सगळ्या संकटातून गेला प्रल्हाद, तरी त्याला कुठलंच दुःख झालं नाही, कुठला त्रास झाला नाही, कारण देवाने त्याला कायम जपलं. म्हणजे आपल्याला आपले सर्व कष्ट त्रासातून अलगदपणे सोडवणारा श्रीकृष्ण एकमेवच आहे. आणि त्याप्रमाणे प्रल्हाद खूप धीट, शांत, समंजस, मोठ्यांचा मान राखणारा, आदराने वागणारा देवभक्त दिसत आहे. याचबरोबर हे त्यांचे उत्तम गुण आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपण पण हे अंगीकारायला पाहिजे. म्हणजे हे गुण आपल्यात घ्यायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तसंच आता हे अजून एक उदाहरण आहे विभीषणचं. विभीषण कोण होता माहितीये कोणाला? मॅम रावणाचा भाऊ. करेक्ट, रावणाचा भाऊ होता. एक सेकंद. विभीषण रावणाचा भाऊ होता. पण तो कसा होता? सद्विचारी होता, चांगल्या विचाराचा होता, सात्विक होता. सद्विचारी विभीषणाने रावणाला चांगला उपदेश केला होता की तू प्रभू श्रीरामांशी युद्ध करू नकोस आणि सीतेमातेला श्रीरामांकडे परत पाठव. हे तुझं वागणं अजिबात चांगलं नाहीये, अयोग्य वागणं आहे. पण रावणाने ते काही ऐकलं नाही. मग विभीषण रावणाच्या महाल सोडून देऊन बाहेर जंगलात जाऊन एका झोपडीत राहत होता. तो श्रीरामांचा जप करत असे. म्हणजे विभीषण राक्षस असून श्रीरामांचा जप करत होता बर का. म्हणजे कसा सात्विक गुणात होता. तिथे पण काही जण सात्विक गुणात होते. जसं आपण आता पाहिलं हिरण्यकश्यपू राक्षसी गुणातला होता, राक्षसी कुळातला होता, पण त्याचा मुलगा सात्विक गुणातला होता. तसाच इथे विभीषण पण सात्विक गुणात आहे. तो श्रीरामांचा जप करत असे विभीषण. श्रीराम जय राम जय जय राम असं जप करायचा. असं चांगलं आचरण आणि श्रीरामांचा जप करून तो शुद्ध जीवन जगला आणि त्यांनी रामाला मदत केली. तसंच रामाने पुढे त्याला लंकेचा राजा म्हणून पण घोषित केलं. पण तो किती त्रास त्यांनी सहन केला रावणाकडून, तरी त्यांनी रावणाला कधी अपशब्द, वाईट शब्द बोलला नाही. हे वाचिक तप आहे. तसेच प्रल्हाद महाराजांनी सुद्धा खूप त्रास सहन केला, पण वडिलांना कधी अपशब्द बोलला नाही. शेवटी प्रल्हाद महाराज सुद्धा राजा झाले होते. तर हे आपण शिकायला पाहिजे की असं आपण उत्तम गुण बाळगायला हवेत आणि उत्तम वर्तन आपल्यात घडू शकतं. प्रभूजी हरे कृष्णा. हा. श्लोक नंबर 17.20. दातवेयम इति यद दानम दीयते नुपकारिणे देश देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. अनुवाद. अनुवाद वाचतायत का कोणी? मुलांना विचारा कोण वाचताय का? मुलं कोणी वाचली वाचतंय? आम्ही वाचू. वाच हो, वाच वाचा. वाच. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्येकाची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान वाचलं. तर आपण बघूया याचा अर्थ काय. इथे श्लोकात काय म्हटले आहे? श्लोकात आपण दान कसं केलं पाहिजे हे सांगितले आहे. आपण योग्य व्यक्तीला योग्य स्थळी योग्य वेळी दान करायला हवे. म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी थोडंसं दान करण्यासाठी असतंच. किती गरीब असला माणूस तरी तो थोडंसं दान करू शकतो.
आता सात्विक दान कसं करावे? म्हणजे बघा, इथे हा माणूस काय करतोय या पहिल्या फोटोमध्ये? भगवद्गीतेची पुस्तकं दान करतोय किंवा धार्मिक पुस्तकं दान करतोय. हे सात्विक दान आहे, म्हणजे चांगलं दान आहे. दुसऱ्या फोटोत हे खालच्या फोटोमध्ये बघा, हे प्रभूजी काय करतायत? गरीब लोकांना अन्नाचं दान करतायत. हे पण उत्तम दान आहे आणि सात्विक दान आहे. पण जर तुम्ही एखाद्या समजा गरीब भिकाऱ्याला पैसे दिले आणि समजा त्या पैशाने त्याने सिगारेट घेतली, दारू घेतली, तर हे सात्विक दान आहे का? सांगा बरं. आहे का हे सात्विक दान? नाही मॅम. हे सात्विक दान नाही. तर असं करायला नको. तर या 2 फोटोत दाखवलेलं दान जे आहे, ते दान केल्यावर कोणतीच अपेक्षा आपण करत नाही. म्हणजे त्याची परतफेड मला लगेच काहीतरी परत मिळावं अशी अपेक्षा करत नाही. आणि लगेच अशी अपेक्षा न करता आपण जे दान करतो, तर दान देणं म्हणजे ज्ञान, पुस्तकं देणं म्हणजे काय? ज्ञान देणं आणि अन्न देणं, हीच इच्छा आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडनं हातल्या हाताने देता यावं, हीच इच्छा असते. असे दान करणं अगदी योग्य आहे. म्हणजे आपण परत मिळण्याची इच्छा नाही ठेवली पाहिजे. देण्यामध्येच मला किती छान आनंद मिळतोय हे लक्षात आलं पाहिजे. आता इथे कोण वाचेल अनुवाद? मी वाचू? हा, वाच ना. परंतु जे जे दान प्रत्युत्तराची उपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने हम्म. दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जातात. बरोबर आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. थँक्यू. छान बोलला हा. तर आता काही लोक कसं दान देतात? म्हणजे समजा हॉस्पिटलला काही देणगी दिली आहे, हॉस्पिटलची बिल्डिंग बांधायला किंवा शाळेला काही देणगी दिली आहे, तर तेथे लगेच त्यांना काय हवं असतं? माझ्या नावाचा बोर्ड लावा बरं का, ही अपेक्षा ते ठेवतात. किंवा तेव्हा प्रसिद्धीसाठी दान करतात. व माझा तिथे फोटो लावला पाहिजे बरं का, मी दान दिलंय म्हणजे इथे माझा फोटो दिसायला पाहिजे. या दानाला काय म्हणतात? राजसिक दान. आता हा बघा फोटोमध्ये काय करतोय? हा मुलगा भाजी दान करतोय. ते कोरोनाच्या वेळेला बरेच जणांना नाही का असे भाजी दान करायचे, पण तो नाही, काय बोलतोय? दान देतोय ते बरोबर आहे, पण फोटो पण काढून करतोय. म्हणजे आपल्या मित्रांना दाखवायला की मी कसं दान केलं, म्हणजे लगेच बढाई मारायला. पण हे चुकीचं दान आहे. हे राजसिक दान चुकीचे आहे. हे लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही दान द्या, पण त्याचा फोटो काढून त्याची पब्लिसिटी करू नका. म्हणजे असं सगळ्यांना दाखवू नका की हे मी दान असं केलं आणि तसं केलं. गुपचूप दान द्यावं. हम्म. हरे कृष्ण. हरे कोण कृष्णा. वाचतंय का? कोण वाचतंय का? मी वाचू? हा, वाचा वाचा. योग्य स्थानी हम्म. अकाली हम्म. आपत्र व्यक्तींनी हम्म. व्यक्तींना आणि अनादरणे हा. तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जातात. बरोबर. हा, तर आपण बघूया. हा मुलगा आहे ना, इथे फोटो दिसतोय ना, तो एका गरीबाला दान देतोय. पण तो माणूस त्या पैशाने काय करतोय? सिगरेट किंवा इत्यादी घेणार आहे, विकत घेणार आहे. नशा करायला तो भीक मागतोय. हे परदेशात असे लोक असतात. मग हे दान कसं आहे? हे तामसिक दान आहे. आपण जर त्यांना दान देत आहोत, तर ती व्यक्ती कशी पाहिजे? ती व्यक्ती पण चांगली पाहिजे. अपात्र व्यक्ती नको. अयोग्य व्यक्तीला समजा आपण दान दिलं, तर ते काय दान होतं? तामसिक दान होतं. आणि आपण असे तामसिक दान कधी करायचं नाही, हे लक्षात ठेवा. मग खरं दान कोणतं?
तर खरं दान म्हणजे अन्नचं दान खरं आहे, वस्त्राचं दान खरं आहे, का पैशाचं दान खरं आहे? कोणतं दान खरं आहे? तर योग्य ठिकाणी अन्न, वस्त्र, पैसा दिला, योग्य माणसाला दिला तर ते चांगलंच आहे, नक्कीच चांगलं आहे. भगवद्गीतेचे पुस्तकं दिली ज्ञान मिळवण्यासाठी इतरांना तर ते उत्तम आहे. धार्मिक पुस्तकं दिली तर ते चांगलं आहे. तसं ज्ञानाचं दान देणं खूप उत्तम आहे. अशी दानं आपण जरूर करावीत. हं? किंवा समजा कोणाकडे जपाची माळ नाहीये तर आपण जपाची माळ दिली तर ते पण चांगलं दान आहे. जप करायला सांगणं किंवा सांगून पण त्यांना किंवा त्यांचं मनाने परिवर्तन करणं हे पण उत्तम गोष्ट आहे. किंवा तुम्ही आता काय करू शकता की आपल्या हा क्लासची जी लिंक असते ती तुमच्या इतर फ्रेंड्सना फॉरवर्ड करायची. त्यांना सांगायचं की असा छान भगवद्गीतेचा क्लास इस्कॉन रन करताय आणि टोटली फ्री आहे. तुम्हाला काहीच खर्च नाहीये. फक्त तुम्हाला 1-1.5 तास येऊन क्लास अटेंड करायचा आहे दररोज. सगळे 18 दिवस आणि तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान मिळवा. तुम्ही जास्तीत जास्त हुशार व्हाल. तुमची बुद्धी जास्त प्रगल्भ होईल की नाही. तर नक्कीच असं दान करायचा तुम्ही विचार करा, मनात ठेवा आणि तसं वागा. हं? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. 17.23 चा अनुवाद. सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करत असत. ऋग्वेद ओम तत्सत, छांदोग्य उपनिषद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पूर्वी काय होतं भगवान खूप पूर्वीच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती. पण मग ब्रह्मदेवांना काय वाटलं की एवढी मोठी प्रचंड मला काम जे दिलं आहे भली मोठी सृष्टी निर्माण करायची तर त्याच्यात काही चूक तर व्हायला नको. काम कसं परफेक्ट झालं पाहिजे. असं झालं नाही तर काय होईल. म्हणून त्यांनी खूप दिवस विचार केला. मग त्यांनी काय केलं की हे सृष्टी निर्मितीचे मोठे काम सुरू करायच्या आधी त्यांनी हे उच्चारण केलं. कशाचं उच्चारण केलं? ओम तत्सत. हे 3 शब्द कोणाचे आहेत? परमात्म्याचेच आहेत. हे 3 शब्द म्हणजे श्रीकृष्णाचंच नाव आहे. ओम तत्सत. तुम्ही सगळ्यांनी उच्चार करा बरं. ओम तत्सत. सोपं आहे उच्चार करायला. करून ओम बघा. तत्सत. ओम तत्सत. बरोबर. हे 3 ओम शब्द म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि त्यांच्या या नावाचे स्मरण करून आपण नवीन कार्य करू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला नवीन आता परत तुमची शाळा जेव्हा जूनमध्ये सुरू होईल तेव्हा नवीन शाळेमध्ये त्या शाळेमध्ये नवीन वर्गात तुम्ही जाल तर तेव्हा आपण मनातल्या मनात म्हणायचं ओम तत्सत म्हणजे नवीन वर्षाचा अभ्यास सुरू करताना असं म्हणू शकता. किंवा नवीन घरात समजा काही कशाचं गोष्टीचं उद्घाटन करायचंय काही तर तेव्हा आपण असं म्हणू शकतो ओम तत्सत. तर या नावाचे स्मरण करून आपण नवीन कार्य करावे. तसंच आपण केव्हाही श्रीकृष्णाचा महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे असे म्हणू शकतो. तसेच ते म्हणायच्या आधी पण ओम तत्सत म्हणावं. जसे ब्रह्मदेवाने ओम तत्सत म्हटले तसे आपण पण म्हणू शकतो आणि कार्याची सुरुवात चांगली होते. हे परंपराने आलेले आहे आणि हे सनातन आहे. म्हणजे आपण मंत्रोच्चार सुरू करतो ना तर त्याच्या आधी आपण हरिओम तत्सत किंवा ओम तत्सत असं आपण म्हणू शकतो. सोपं आहे ना म्हणायला, काही अवघड नाहीये. हो ना. आता पुढचा बघू. हरे कृष्णा. प्रभूजी तुम्हाला आहे का वेळ? नाही तर मग हा माताजी. एवढा श्लोक वाचतो माताजी बर. आणि मग लिव करतो. हो हो चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अश्रद्धया हुतं दत्तं तपस तप्तं कृतं च यत् असद एत्य उच्यते पार्थ न च तत प्रेत्य नो इह. अनुवाद.
परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अर्जुनाचा प्रश्न होता की नाही आधी, की लोक यज्ञ, दान, तप, श्रद्धा न ठेवता जे करतात तर त्यांचं काय होतं. मग श्रीकृष्ण काय सांगतात, आपण श्रद्धा न ठेवता, समजा शास्त्र न वाचता जर तप केला, मग त्या कार्याचं काय होईल, कार्याला असत म्हटलं जाईल. ते कार्य काय होईल, असत होईल. असत म्हणजे काय, टेम्पररी, म्हणजे तात्पुरतं होईल. तात्पुरतं ते कार्य होईल आणि मग संपून जाईल. म्हणजे आपण असं जर कार्य केलं तर आपल्याला काहीच त्याचा फायदा होत नाही. म्हणजे त्याचं काही पुण्य आपल्याला लागत नाही बरं का. म्हणून हे असत कार्य नको. जे काही शास्त्रांनी सांगितलंय ते योग्य पद्धतीने आपण, म्हणजे प्रत्येकाला एक प्रोसिजर असते की नाही, त्या प्रोसिजर प्रमाणेच केलेल की ते श्रीकृष्णाला आवडतं. आता आपण हा पुढचा पॉइंट बघूया की डोनेशन. आपण दान करण्याबद्दल बोलत होतो ना, ते कसं, तर त्याबद्दल इथे दिलेलं आहे. जर तुम्ही काही, समजा तुम्हाला पैसे दान करायचे आहे, डोनेट करायचे असेल, तर तुम्ही कुठे कराल, तर श्रीकृष्णाच्या मंदिरात दान करा किंवा इस्कॉन मध्ये दान करा. हे भिकाऱ्यांना देण्यापेक्षा चांगले आहे. भिकाऱ्यांना दान करायचं असेल तर तुम्ही ग्लुकोज बिस्किट किंवा म्हणजे असं तुमच्याकडे रेडी टू इट काय असेल तर त्यावर तुम्ही तुळशीचं पान ठेवा आणि मग आधी श्रीकृष्णाच्या पुढे ठेवा, नैवेद्य दाखवा, मग बाहेर जाताना तुम्ही बरोबर घेऊन जा. आणि मग तुम्हाला वाटेत कोणा, समजा गरीब मुलगा आहे किंवा गरीब माणूस आहे, कोण बाई आहे, त्यांना ते देऊ शकता. ते दान तसं तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुमच्या हातून चांगलं अन्नदान पण होईल. पण जर ही तुम्ही बिस्किट समजा बरोबर नेले नसतील आणि तुम्हाला वाटलं की मी फळ द्यावं रस्त्यावर, आता माझ्याकडे काही नाहीये, तर तुम्ही समजा केळी घेतलीत आणि द्यायचं असेल समजा तुम्हाला दान म्हणून, तर तसं पण चालेल. पण फक्त तुम्ही काय करायचं की फळ दान करण्यापूर्वी ओम तत्सत असं म्हणायचं आणि मग तुम्ही ते दान द्यायचं, म्हणजे ते चांगलं दान होईल. म्हणजे तुम्ही जे काही दान करणार असाल ना, तर ते उत्तम होईल. अगदी ते त्याला छान छान त्याचा उपयोग होईल. ते कायमस्वरूपी होईल आणि त्यातून मिळणारे फळ म्हणजे पुण्य, तुम्हाला जे मिळणारं पुण्य असेल ते चिरकाल टिकेल आणि श्रीकृष्णांना अधिक प्रिय असेल ते असं प्रकारचं दान. तर हे लक्षात ठेवा, हे चांगलं आहे. नंतर तुळशीपत्र. तुळशीपत्र तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल ना घरात, एखादी कुंडी छोटीशी आहे का, तुळशीची कुंडी हो मॅम. आहे ना. हो हा मॅम. हा. तर माझ्याकडे आहे तुळशीचे, मॅम. बरोबर, तुळशीच्या झाडाची पाने श्रीकृष्णांना खूप प्रिय आहेत, माहिती ना तुम्हाला. श्रीकृष्णांना फार आवडते. तुळशीचा हार करतात, श्रीकृष्णाच्या गळ्यात घालतात, विठ्ठलाच्या गळ्यात घालतात असं, आणि आपण नैवेद्यासाठी पण वापरतो की नाही. तर हे तरी श्रीकृष्णाची हे आहे. तर असं आपण जो श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतो, भोग दाखवतो, त्यातला प्रत्येक वाटीवरती असं दाखवलंय बघा, तुळशीची पानं ठेवली आहेत, प्रत्येक पदार्थावर ठेवलं आहे. ते ग्लासमध्ये काही अन्न लिक्विड आहे, पण आहे समजा, किंवा दुसरं काही प्रकार आहे, तर त्याच्यावर पण तुळशीचं पान ठेवलं आहे. दुधात मध्ये, ताकामध्ये पण ठेवलं आहे. समजा बासुंदी आहे त्याच्यावर पण ठेवलंय. असं प्रत्येक वाटीवरती, प्रत्येक अन्नावरती, वेगवेगळ्या पदार्थांवरती आपण तुळशीचं पान ठेवायचं आणि हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आणि मग आपण तो प्रसाद स्वीकारायचा. तोच बरोबर नैवेद्य झाल्यानंतर आपण प्रसाद जर सगळ्यांना, घरातल्यांना पण सगळ्यांना द्यायचा, फक्त आपण एकट्यानेच नाही घ्यायचा, घरी पण सगळ्यांना द्यायचा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी एकत्र एकदा तरी हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा. तर आपण एकदा परत सगळ्यांनी म्हणूया बरं, हरे कृष्ण महामंत्र. सगळ्यांनी ऑडिओ ऑन करा, व्हिडिओ पण ऑन करा.
हरे कृष्ण महामंत्र म्हणूया आपण. आरीन कुठे गेली? इथंच आहे. माधुरी, हा, ओके. हा, हे बोलायचं हा. खरंच. तर आपण नाही बोल. नाही पण सगळ्यांनी महामंत्र म्हणूया. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे राम राम हरे 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 राम कृष्ण राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे. हरे आज रामनवमी आहे माहितीये का तुम्हाला मुलांना? मॅम हा, माहितीये ना. आज रामाचा माझी जन्मदिवस आहे. मम्मीने सांगितली होती. छोटा बाळ रामाचा पाहिला का तुम्ही फोटो? छोटासा बाळ राम असतो त्याचा फोटो. तर रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅम हा, बोला ना, सांगा सांगा. ते रामनवमीचं म्हणजे काय असतं? रामनवमीला श्रीरामांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी त्यांचा जन्म झाला रामनवमीला. हम्म. तुमचा बर्थडे कसा असतो? हा, तसा बर्थडे. बर्थडे म्हटल्यावर लक्षात आलं का आता? हो मॅम. येस. हा, हे आपले इथे राधाकृष्ण दिसतात ना, हे आपले बँगलोरची जी आपलं मंदिर आहे इस्कॉनचं, ते राधा गोविंदांचं मंदिर आहे ना, तिथली मूर्ती आहेत बरं का, तिथले विग्रह आहेत, अर्चविग्रह. त्यांना पण आपण छान प्रणाम करूया आणि कायम आपला हा फोटो डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण बरोबर असे उत्तम काम करत राहू. कायम आपल्याला त्यांच्याकडनं आशीर्वाद मिळेल. अजून कोणाला काही सांगायचंय का? काही विचारायचंय का? नाही मॅम. तुम्ही ते आधीची ऍक्टिव्हिटी केली का? काल तुम्ही क्लासला नव्हता का? काही प्रॉब्लेम होता? आराध्या, देवांश? मॅम आम्ही बाहेर गेलेलो. ओके ओके. मी रेकॉर्डिंग क्लासमध्ये पाठवलंय बरं का तुमच्या ग्रुपमध्ये. रेकॉर्डिंग बघा एकदा. रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सगळं दिसेल. हो मॅम. ऍक्टिव्हिटी आणि काय होती? हा, आणि उद्या आपला शेवटचा दिवस आहे. हा, बोला. मॅम ऍक्टिव्हिटी काय होती? त्या दिवशी मी ते काय सांगितलं होतं ना, ती ऍक्टिव्हिटी की तुम्ही व्हिडिओ करून पाठवा त्या गाण्यावरती ऍक्शन करून. श्रीकृष्णाचं गाणं दाखवलं होतं ना, कुठलं ते गिरीवरधारी, ते हा, ते तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला जसं जमेल तसं व्हिडिओ करून पाठवा जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा. आणि उद्या आता आपण 18वा अध्याय करणार आहोत. शेवटचा अध्याय आहे. थोडासा जास्त वेळ लागेल, तर प्लीज थोडंसं लवकर जॉईन व्हा. 3:45 पर्यंत सगळ्यांनी जॉईन व्हा. आपण 4ला बरोबर सुरू करू आणि 5:30 पर्यंत वेळ होईल. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर आपल्या ज्या हेड आहेत पूजा माताजी, त्या पण आपल्याला जॉईन होतील आणि त्या आपल्याला काही छान पॉइंट्स पण सांगतील. तर मग उद्या भेटूया दुपारी. अजून काही तुम्हाला काही शंका आहे का? काही सांगायचंय, काही विचारायचंय? काय नाही मॅम. हा, इकडे तुम्हाला जमेल तसा तुम्हाला छोटस एक घरामध्ये झेंडूची फुलं असतात माहितीये ना, आपण हारात आणतो झेंडूची फुलं. एक सिंपल सांगते बघा गंमत तुम्हाला. ती झेंडूची फुलं सुकलेली असतील ना झाडातली, तर ती बाजूला ठेवायची पेपरवर आणि ती पूर्ण ड्राय करायची आणि त्याची पेटल्स सगळे सेपरेट करायचे, पाकळ्या सेपरेट करायच्या आणि मग त्या तुम्ही मातीत जर टाकलं तर त्यातून परत नवीन झाड येतं झेंडूचं. मग तुमच्याकडे समजा ते झाड आलं छोट्याशा गॅलरीत पण कुंडीमध्ये आपण हे करू शकतो आणि मग त्याची जी येतील फुलं ती तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करू शकता. म्हणजे हाही पण तुमची खूप उत्तम सेवा होईल, नाही का? हे आपण घरच्या घरी करू शकतो आणि याला काही आपल्याला पैसे पण नाही पडणार. आणि तुम्हाला किती 5 मिनिटाचं काम आहे फक्त. हे फूल तोडून आणायचं आणि देवाला अर्पण करायचं. शिवाय श्रीकृष्णाला तेच आवडतंय ना, फक्त फूल, पुष्प, फल.
एक फळ, पाणी आणि पुष्प. मॅम मॅम कृष्णदेवाला कुठलं फळ आवडतं? कृष्णदेवांना सगळी फळं आवडतात. फक्त मॅम त्या पाण्याचं नाव काय फक्त होतं? पत्रामध्ये तुलसी पत्र सगळ्यात जास्त आवडतं त्यांना. हो. हम्म. मॅम आणि त्या पाण्याचं नाव काय होतं? त्याच्यात तुळशी पत्र होतं आणि पाणी. कुठलं हं? मला ऐकू नाही तुम्ही आलं, सॉरी. दाखवलं होतं. पत्र, पुष्प, मॅम ते फल, एक तोय. पाणी होतं यांच्या. कुठलं पाणी? तोय. तोय. तोय म्हणजे हा पाणी. तोय. तोय म्हणजे पाणी. पत्र, पुष्प, फल, तोय हे कृष्णाला आवडतं. या 4 गोष्टी. याच्यातलं तुम्ही काही अर्पण करा. 4ही अर्पण केलं तरी चालेल. एक यातलं काही अर्पण केलं तरी चालेल. थोडंसं पाणी ठेवलं वाटीमध्ये श्रीकृष्णांना तरी पण त्यांना फार आवडेल. म्हणजे त्यांची काहीच अपेक्षा नाही. इतकं सिंपल त्यांना आवड आहे त्यांची. तुम्ही यातलं काही करा, पण मनाने करा, मनापासून करा, प्रेमाने करा, की कृष्ण भगवान मी तुम्हाला हे तुमच्या आवडीची गोष्ट मी तुम्हाला देत आहे. आणि मग ते एकदा श्री हरे कृष्ण आपण जप करायचा आणि मग आपण ते घ्यायचं प्रसाद म्हणून. आपण घ्यायचं, आपल्या घरातल्या सगळ्यांना द्यायचं. म्हणजे सगळ्यांना छान आशीर्वाद मिळतात श्रीकृष्णाचे. हो की नाही? अजून काय विचारायचंय तुम्हाला? नाही मॅम. ओके, चालेल. मग हरे कृष्ण आपण लिव्ह करायचं का? माताजी, हो मॅम. एक मिनिट हं. मिनल माताजी, हा बोला. हरे कृष्ण तुम्ही शेवटचा मंत्र शेवटचं म्हणू? म्हणताय? हो म्हणते. चालेल. सगळ्यांनी हात जोडा जरा मनापासून. हा. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा मॅम. हरे हरे कृष्णा मॅम. कृष्ण. बाय बाय मॅम. बाय. उद्या भेटूया. लवकर या उद्या बरोबर. हा, हो. भेटूया. हो मॅम.